ऍडजस्टमेंट चेक कराल, ऍडजस्टमेंट कशा कशावरती आलेले आहेत. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकचे. प्रश्नाची वरची लाईन जर तुम्ही चेक केली, फर्स्ट लाईन क्वेश्चनची वरची लाईन, तर क्वेश्चनच्या वरती इथे धडधडीत दिलंय उदय कोऑपरेटिव्ह परचेस अँड सेल्स सोसायटी म्हटलंय. तुम्हाला जर आठवत असेल, जर क्वेश्चन मध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह दिलेलं असेल, क्रेडिट कोऑपरेटिव्ह, तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवण्याची गरज नाहीये. पण आता इथे परचेस अँड सेल्स कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, म्हणजे या प्रश्नात आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पण घ्यावं लागेल. राहील का लक्षात? बरं काय दिलंय चेक करा क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये पहिली ऍडजस्टमेंट जी होती ती क्लोजिंग स्टॉकची होती, बरोबर ना? बरं पुढे त्याच्यानंतर दुसरी दिली आहे आउटस्टँडिंग रेंटची. मला वाटतं हे इथे रेंट अँड टॅक्सेस आलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरती एक टेकआउट होईल. त्याच्यानंतर कमिशन पेएबल आहे, कमिशन त्याच्याच वरती आहे, म्हणजे कमिशन वरती पण एक टिक होईल. त्याच्यानंतर पुढे आलोय ₹4,000 सॅलरी वॉज पेड इन ऍडव्हान्स आहे, सॅलरी त्याच्याच वरती आहे, सॅलरी वरती पण एक टिक होईल. त्याच्यानंतर प्रोव्हाइड फॉर ऑडिट फीज, ऑडिट फी क्वेश्चन मध्ये नसेलच, नाहीच. त्याच्यानंतर द सोसायटी डिक्लेअर 5% डिव्हिडंड ऑन इट्स पेड अप कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2020 फॉर द इयर. आपल्या प्रश्नाची जर डेट पाहिली तर क्वेश्चनची डेट ही 31 मार्च 2021 आहे, म्हणजे तो लास्ट इयरचा डिव्हिडंड आहे. इथे कुठे डिव्हिडंड दिसतोय का? इथे डिव्हिडंड पेड आलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती टिकआउट घ्यावी लागेल, डिव्हिडंड पेड वरती. सोसायटी ट्रान्सफर 25% ऑफ इट्स प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड आहे, रिझर्व्ह फंड वरती पण घ्यावी लागेल ऍडजस्टमेंट. रिझर्व्ह फंड दिसतोय कुठे? रिझर्व्ह फंड वरतून 2 नंबरला आहे, म्हणजे रिझर्व्ह फंड वरती पण एक टेकआउट होईल. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फंड हा लास्ट आहे, शेवटी आहे डेव्हलपमेंट फंड, त्याच्यावरती पण एक टेकआउट होईल. त्याच्यानंतर ॲक्रिव्ड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट वरती नाही आपल्याला याचा, या चॅप्टरला याचा सेकंड इफेक्ट अदर आयटम मध्ये जातो, लक्षात राहू. इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही घ्यायचा. क्रेडिट साईडला काही इंटरेस्ट वगैरे दिसतो? नाहीये कुठेच. त्याच्यानंतर डायरेक्टर रेकमेंडेड 10% डिव्हिडंड फॉर करंट इयर आहे, याचं काहीच करायचं नाही. आणि डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड इक्विपमेंट आहे, फर्निचर आणि कुठे ओपनिंग स्टॉकच्या खाली फर्निचर अँड इक्विपमेंट, म्हणजे एक टेकआउट याच्यावरती होईल, बरोबर. बरं तुम्हाला मुद्दा सांगितलेला मी लक्षात आला का? इथे काय दिलंय? परचेस अँड सेल्स सोसायटी, याचा अर्थ ही ट्रेडिंग कन्सर्न आहे. ही कुठली आहे? ही ट्रेडिंग आहे, म्हणजे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागेल. हा पॉइंट लक्षात आलाय? कालचा जो प्रश्न होता तो क्रेडिट कोऑपरेटिव्हचा होता, म्हणून आपल्याला ट्रेडिंग अकाउंटची गरजच पडली नाही. राहील ना लक्षात? ठीक आहे, मी इकडे एक नवीन ड्रॉ करून घेतो, इथे घेतोय मी ट्रेडिंग अकाउंट. पाहूयात काय काय पोस्टिंग होतात. क्वेश्चन मधला पहिला आयटम आलेला आहे शेअर कॅपिटल. जर आपण क्वेश्चन जर चेक केला तर क्वेश्चन मध्ये काल आपल्याला ऑथराइज कॅपिटल वगैरे दिलेलं होतं, आज क्वेश्चन मध्ये ऑथराइज वगैरे काहीच दिलेलं नाहीये आपल्याला, म्हणजे आपल्याला आज एक कॉमन हेडिंग टाकावं लागेल, ऑथराइज दिलेलं नाहीये म्हणून. आपण आज इकडे कॉमन हेडिंग टाकणार या ठिकाणी, ऑथराइज्ड कॉमा इशूड कॉमा सबस्क्राइब्ड कॉमा कॉल्ड अप and paid up capital, बरोबर. and paid up capital किती अमाउंट आहे कॅपिटलची? 1,68,000. हे डायरेक्टली आउटरला जाते, बरोबर ना? काही डाऊट?
आज ही अमाऊंट आपल्याला टोटल मध्ये कन्सिडर करावी लागेल. आपण ऑथराइज कॅपिटल फक्त टोटल मध्ये घेत नाही, परंतु ही अमाऊंट आज टोटल मध्ये घ्यावी लागेल. क्वेश्चन मध्ये पुढचा आयटम आलाय रिझर्व्ह फंड. हा लायबिलिटीलाच जाईल. रिझर्व्ह फंड अँड अदर फंडच्या अंडर इनरला अमाऊंट असेल. रिझर्व्ह फंड अमाऊंट इनरला येईल 3000 रुपये. पुढे नंतर आलंय क्रेडिटर फॉर परचेसेस. याच्यात तुम्हाला शब्द कुठला महत्वाचा वाटतो, परचेस का परचेसचे क्रेडिटर आहेत? हे पहा, म्हणजे ही अमाऊंट कोणाची आहे, परचेसचे का क्रेडिटरची? ही क्रेडिटरची आहे. राहील ना लक्षात? ही अमाऊंट कोणाची आहे, क्रेडिटरची आहे. मग क्रेडिटर ही आपली लायबिलिटी झाली, म्हणून आपल्याला करंट लायबिलिटी मध्ये रेकॉर्ड करावं लागेल. या ठिकाणी करंट लायबिलिटी क्रेडिटर फॉर परचेसेस अमाऊंट किती आहे त्याची? आउटरला जाईल 20,000 रुपये. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मला वाटतं याचा इफेक्ट लायबिलिटीला असतो सगळ्यात शेवटी, तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी, बरोबर. इथे आपण घेणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेट दिलेली आहे मला वाटतं. काय डेट? 1/4/2020. अमाऊंट इनरला 8,000, बरोबर ना. आणि त्याच्याच खालती काहीतरी दिलेलं आहे प्रॉफिट फॉर द इयर. मग ते याच्यात होणार आहे ऍड प्रॉफिट फॉर इयर. थोडक्यात हे कुठलं वर्ष असेल? 2020-21. किती येतो? 80,000. म्हणजे या दोघांची टोटल केली तर ती झाली 88,000. करेक्ट. पुढे ओपनिंग स्टॉक हा जाणार ट्रेडिंग अकाउंटला, बरोबर ना. मग मी इकडे ट्रेडिंगच्या डेबिटला घेईल टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आउटरला असेल त्याची. किती अमाऊंट आहे? 1,96,000. पुढे नेक्स्ट. पुढे आलं फर्निचर अँड इक्विपमेंट. ऍसेट आहे, फिक्स्ड ऍसेट मध्ये घ्यावं लागेल. या ठिकाणी फर्निचर अँड इक्विपमेंट अमाऊंट इनरला येईल 62,000. नेक्स्ट. पुढे आलाय कंटेनर डिपॉझिट. आता ही अमाऊंट कुठल्या साईडला आलेली? ही अमाऊंट आलेली आहे डेबिटला. डेबिटला आली आहे याचा अर्थ ही आपली ऍसेट आहे. याला इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला घ्यावं लागेल. ऍसेटला इन्व्हेस्टमेंट मध्ये घ्यायचं आहे. कंटेनर डिपॉझिट इन्व्हेस्टमेंटच्या अंडर. कंटेनर डिपॉझिट किती अमाऊंट आहे? 16,000 रुपये आउटरला. डेटरचं सेपरेट हेड. ऍडजस्टमेंट आहे काही? किती अमाऊंट आहे? डेटरच्या समोर आउटरला 30,000. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसला जाईल. प्रॉफिट अँड लॉसला आपल्याकडे या ठिकाणी हेड आहे बस, सॅलरी अँड अलाउन्स टू स्टाफ, बरोबर. किती रुपये? ऍडजस्टमेंट आहे काही? सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, हो आहे. मग इनरला घ्यावी लागेल 1,50,000 रुपये. पुढे कमिशन कुठल्या साईडला आलंय? डेबिटला आलंय. प्रश्नामध्ये कमिशन आलेलं आहे डेबिटला. मग डेबिटला आलंय तर डेबिटचा आयटम डेबिटला जातो, क्रेडिटचा आयटम क्रेडिटला जातो. मग प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साठी चेक करूया कमिशन आहे का इथे कुठे. मग ज्याला कोणी नाही त्याला कोण? अदर आयटम. मग अदर आयटम मध्ये जाईल कमिशन इनरला किती रुपये? 44,000. बरं, काही डाऊट असेल तर विचाराल मला, नक्की नाही. पुढचा आयटम काय? रेंट अँड टॅक्सेस. हे या ठिकाणी हेड आहे पहा, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. ऍडजस्टमेंट आहे इनरला किती? 23,000 रुपये. पुढे पोस्टेज, त्याच्याच खालती पोस्टेज आहे. ऍडजस्टमेंट नाही. आउटरला 4,000. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स हा इथे त्याच्याच वर आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑफ स्टाफ किती? 9,000. पुढे हे या त्याच्याच खालती आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मित्र आणि मैत्रिणींनो, काल आणि आज तुमच्या काय लक्षात येतं?
मला वाटतं माझ्याकडे फॉर्मॅट रेडी आहे आणि मी फॉर्मॅट रेडी आहे त्या ठिकाणी फक्त अमाऊंट फिलअप करतोय. मला वाटतं मी क्लासमध्ये पण असंच शिकवलंय की फॉर्मॅट पाठ करून जायचं, आन्सर शीट हातात पडलं की फॉर्मॅट लिहून टाकायचा आहे. इथे जसे जसे आपण जागा सोडलेल्या आहेत तशा तशा जागा सोडून द्यायच्या आणि फक्त पोस्टिंग करायचं शिल्लक राहतं. बरोबर. पुढे डिव्हिडंड पेड आहे. मला वाटतं याचं पोस्टिंग आपण शिल्लक ठेवतो. याचं पोस्टिंग शिल्लक ठेवतो आपण. याला आपण शेवटी ऍडजस्ट करतो डिव्हिडंड पेडला. पुढे कुठल्या साईडला आलाय? क्रेडिटला आलाय. क्रेडिटला आलाय. डेबिटचा आयटम डेबिटला जाईल, क्रेडिटचा आयटम क्रेडिटला जाईल. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड जर आपण चेक केली ना तर ऍडमिशन फी नावाचं हेडच नाहीये. मग ज्याला कोणी नाहीये त्याला मिसलेनियस मध्ये टाकायचं. आपण इकडे घेणार ऍडमिशन फीज, अमाऊंट आउटरला 1000. परचेस ट्रेडिंग अकाउंटला जाईल, टू परचेसेस. काही पुढे रिटर्न वगैरे नाही आलेला ना? किती आहे परचेस? 31,70,000. पुढे तिथला फॉन्ट मला चेंज करून घेऊ दे, सगळं जरा चांगलं दिसेल. हा, नंतर काय आलं? परचेस नंतर कुली चार्जेस अँड फ्रेट आलेलं आहे. बरोबर ना? मग कुली चार्ज लास्ट बेंच, काही डाऊट? कुली चार्जेस आणि फ्रेट हा आयटम कुठे जाईल? ट्रेडिंग अकाउंटला जाईल. हा जाईल ट्रेडिंगच्या डेबिटला टाकावा लागेल याला. टू कुली चार्जेस अँड फ्रेट, टू कुली चार्जेस अँड फ्रेट. किती अमाऊंट आहे? 80,000 रुपये. पुढे इन्व्हेस्टमेंट, नावातच इन्व्हेस्टमेंट आहे, इथे टाकावं लागेल इन्व्हेस्टमेंटच्या अंडर. इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंट आहे? 1,20,000 रुपये. पुढे सेल्स, ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाईल, बाय सेल्स अकाउंट 38,10,000. पुढे कॅश इन हँड, ऍसेटला पहिलं हेडिंग आहे आपल्याकडे कॅश अँड बँक बॅलन्स, याच्या अंडर जाईल कॅश इन हँड 2,100 रुपये. बँक बॅलन्स, अमाऊंट आउटरला जाईल 2,00,000 रुपये. डेव्हलपमेंट फंड, सर्व प्रकारचा फंड आणि रिझर्व इकडे घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर ना? ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. मग आपण इकडे इनरला घेऊयात डेव्हलपमेंट फंड, अमाऊंट इनरला 4,000 रुपये. काही डाऊट? बरं, पोस्टिंग संपलंय नक्की. ऍडजस्टमेंट, पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. दोन इफेक्ट. पहिला ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक अकाउंट, किती अमाऊंट? 2,20,000. करंट ऍसेट आहे का फिक्स्ड ऍसेट आहे? करंट ऍसेट आहे. मग ऍसेट मध्ये आपल्याला करंट ऍसेटच्या अंडर हेडिंग टाकावं लागेल. इकडे करंट ऍसेट मध्ये सेकंड इफेक्ट करंट ऍसेटला टाकायचा आहे क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट आउटरला 2,20,000 रुपये. पुढे आउटस्टँडिंग रेंट, कुठल्याही प्रकारचं आउटस्टँडिंग ऍड करायचं आहे. इकडे रेंट रेट्स अँड टॅक्सेस मध्ये दिसतंय का सगळ्यांना? याच्यात आपल्याला करायचंय ऍड आउटस्टँडिंग, ऍड आउटस्टँडिंग 2,000 आणि याची टोटल आउटरला जाईल 25,000. करेक्ट ना? आउटस्टँडिंग आपली करंट लायबिलिटी आहे. सेकंड इफेक्ट लायबिलिटीज मध्ये करंट लायबिलिटीजच्या अंडर या ठिकाणी आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग रेंट किती अमाऊंट होती? आउटरला 2,000 रुपये. एनी डाऊट? पुढे नेक्स्ट परत पेएबल आलाय. पेएबलचा अर्थ सुद्धा आउटस्टँडिंग होतो. पेएबल म्हणजेच काय? आउटस्टँडिंग. कुठल्याही प्रकारचं आउटस्टँडिंग ऍड करायचंय. मला वाटतं या ठिकाणी आपण इनरला घेतलंय कमिशन, याच्यात करायचंय ऍड पेएबल. किती आहे पेएबल? 10,000. टोटल आउटरला जाईल 54,000. करेक्ट? कमिशन पेएबल ही पण करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटीच्या अंडर टाकावं लागेल
कमिशन पेएबल अमाऊंट आउटरला किती 10,000 रुपये. नेक्स्ट सॅलरी पेड इन ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड. आपण ऍडव्हान्स लेस करत असतो. या ठिकाणी सॅलरी आलेली आहे, इथे करायचंय लेस ऍडव्हान्स. किती आहे ऍडव्हान्स 4,000. आन्सर आउटरला 1,46,000. हे आठवतंय का सगळ्यांना? नक्की ना? ऍडव्हान्स मध्ये केलेला एक्सपेन्स ही आपली ऍसेट असते. याचा सेकंड इफेक्ट ऍसेटला अदर आयटम मध्ये टाकायचा. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा? अदर आयटम्स मध्ये. या ठिकाणी ऍडव्हान्स सॅलरी अमाऊंट आउटरला 4,000 रुपये. बरोबर का? पुढे प्रोव्हाइड फॉर ऑडिट फी. प्रोव्हाइड प्रोव्हिजन करायची आहे. प्रोव्हिजन करायची आहे म्हणजे अमाऊंट पेएबल दाखवायची आहे. पेएबल दाखवायची आहे याचा अर्थ ती लायबिलिटी आहे. आपल्याला पहिला इफेक्ट करंट लायबिलिटी मध्ये घ्यावा लागेल. ऑडिट फीज पेएबल किती अमाऊंट रे? 8,000. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला ऑडिट फीचं हेड आहे आपल्याकडे. बरोबर ना? या ठिकाणी आपण आज नाव पेएबल टाकूयात. त्याला किती रे? 8,000 रुपये. पुढे नेक्स्ट. पुढची ऍडजस्टमेंट आपण एक सेकंद बाजूला ठेवूयात. आधी खालचं कंप्लीट करू, मग ती शेवटी घेऊयात. तुमचं लक्ष लागतंय ना? नक्की ना? आज कारण काही मूड वेगळाच दिसतोय आज. आल्यापासून मी पाहतोय काहीतरी आज तंद्रीमध्ये आहे काहीतरी. नाही ना? काही टेन्शनचं काम? ठीक. ऍक्र्यूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट म्हटलंय. ऍक्र्यूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट. ऍक्र्यूड इन्कम आहे म्हणजे रिसिवेबल आहे थोडक्यात. बरोबर ना? रिसिवेबल आहे म्हणजे पैसे मिळणार आहेत आपल्याला. प्रॉफिट आहे. मिळालं का मिळायचं बाकी आहे? मिळू शकतं बाकी आहे. सेकंड इफेक्ट ऍसेटला जाईल. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या ठिकाणी इंटरेस्ट रिसिव्ड मध्ये टाकूयात आपण. ऍक्र्यूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट. ऍक्र्यूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000. सेकंड इफेक्ट ऍसेट साइडला अदर आयटम मध्ये ऍक्र्यूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट. किती अमाऊंट? 10,000 रुपये. पुढे फॉर करंट इयर. ही राहू दे ऍडजस्टमेंट, शेवटी घेऊया. डेप्रिसिएशन 10% घ्यायचं. मग इकडनं लेस करणार आपण फिक्स्ड ऍसेट मधून. इथे होणार लेस डेप्रिसिएशन. किती % 6,200 मायनस केले 55,800 रुपये आउटरला आले. काही डाऊट? सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला डेप्रिसिएशनचं सेपरेट हेड आहे आपल्याकडे. डेप्रिसिएशन इथे फर्निचर अँड इक्विपमेंट. अमाऊंट आउटरला 6,200. करेक्ट? बरं चला, काल समजावून सांगितलं होतं, आज पुन्हा एकदा समजावून सांगतोय. सुरुवात करण्याच्या आधी ट्रायल बॅलन्सची डेट चेक करा. ट्रायल बॅलन्सची डेट इकडे खालती दिलेली आहे पाल. 31 मार्च 2021. सापडली का? काल सांगितलं होतं, आजही सांगतो. करंट इयर आहे 2020-21. बरोबर? लास्ट इयर काय असेल? 2019-20 आहे. बरोबर ना? हो का नाही? मला वाटतं डेट्स मध्ये थोडा चेंज करावा लागेल बहुतेक. इथे ना डेट काहीतरी गडबड केली आहे भावड्याने. हा ना? इथे कुठे चुकलं याचं पाहिलं का? हा, प्रॉफिट अँड लॉसला चुकलं. या ठिकाणी ही जी डेट टाकलेली आहे 1/4/2020 ही डेट चुकली आहे त्याची. आता हे वर्ष संपलं कधी? 21 ला. म्हणजे क्लोजिंग डेट किती आहे? 2021.
ओपनिंग डेट किती येईल? 1/4/2020. माझा क्वेश्चन आहे, प्रॉफिट फॉर इयर म्हणजे काय? हा 20 नाही, इथे पाहिजे होतं 19. कळलं का? ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा, इथे काय वाक्य आहे हे तुम्ही 2 वाक्य चेक केले का? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर 1/4/2020 आणि प्रॉफिट फॉर इयर 80,000. प्रॉफिट अँड लॉसचे पोस्टिंग बाकी आहेत का नाहीत अजून? बाकी आहेत. म्हणजे प्रॉफिट फॉर इयर पॉसिबल आहे का इम्पॉसिबल? नाही ना. म्हणजे थोडक्यात हा प्रॉफिट कुठल्या वर्षाचा असेल? हा लास्ट इयरचा असेल. कन्सेप्ट समजली का? मग म्हणजे हा बॅलन्स कुठला असेल? या वर्षाचा ओपनिंग का मागच्या वर्षाचा क्लोजिंग? हा मागच्या वर्षाचा क्लोजिंग. म्हणजे कसं पोस्टिंग होईल? हे पहा, ओपनिंग बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसचा कुठल्या डेटचा? 19चा. किती आहे? 8,000. त्याच्यात ऍड प्रॉफिट फॉर इयर कुठल्या वर्षाचा? 19-20चा 80,000. म्हणजे आता झाले किती? आणि आता याच्यात होईल ऍड प्रॉफिट फॉर इयर म्हणजे 2020-21चा तुम्ही जो सॉल्व्ह कराल तो, आणि मग आन्सर येईल. करेक्ट ना? प्रिंटिंग मिस्टेक कुठे झाली ती समजली का? ओके, चला आपण दुरुस्त करून घेऊ मग आपल्या आन्सर मध्ये. या ठिकाणी 1/4 जे दिलेलं आहे इथे दुरुस्त करूया. $19 आणि इथे 19-20 म्हणजे ते मॅच होत जाईल. बरोबर ना? बरं, चला आता ऍडजस्टमेंट काय होती पाहूयात. ऍडजस्टमेंट अशी आहे, सोसायटी डिक्लेअर्ड 5% डिव्हिडंड ऑन इट्स पेड अप कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2020. म्हणजे थोडक्यात मागच्या वर्षी लास्ट इयरला सोसायटीने डिव्हिडंड डिक्लेअर किती केला होता? 5%. आपलं शेअर कॅपिटल किती आहे? लास्ट इयर प्रपोज डिव्हिडंड हा किती आहे? 5%. कोणाच्या? शेअर कॅपिटलच्या. म्हणजे 1,68,000. किती येईल तो? 8,400. क्वेश्चन मध्ये एक एंट्री आलेली आहे पहा, डिव्हिडंड पेड दिलेला आहे. डिव्हिडंड पेड आहे 7,900. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की अजूनही 500 रुपये काय अनपेड? कन्सेप्ट समजली का? मागच्या वर्षी सोसायटीने 5% डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. म्हणजे त्यांनी प्रपोज डिव्हिडंड किती केला होता? 8,400. त्याच्यातून क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पेड केलाय 7,900. म्हणजे अजूनही 500 रुपये काय अनपेड. कन्सेप्ट समजली? बरं, अजून एक पॉइंट काय कालही सांगितला होता, आजही सांगतो. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काय असतं? ऍट द इयर एंड, वर्षाच्या शेवटी डायरेक्टर काय करतात? डायरेक्टर प्रपोजेस डिव्हिडंड. डायरेक्टर डिव्हिडंड काय करतात? डिव्हिडंड प्रपोज करतात. इट रिझॉल्व्ड इन एजीएम. त्याच्यावरती चर्चा कधी होते? अँड देन इट इज पेड. देन इट पेड. बरोबर ना? म्हणजे इथे जो दिलेला आहे डायरेक्टरने ह्या वर्षी डिव्हिडंड 10% रेकमेंड केलेला आहे. याचं पोस्टिंग आत्ता करायचं का एजीएम झाल्यावर? एजीएम झाल्यावरती. म्हणजे या डिव्हिडंडची एंट्री करायची नाही. आपण क्लासमध्ये असं शिकलोय, फक्त जो लास्ट इयरचा डिव्हिडंड आहे तोच घ्यायचा. करंट इयरचा काय दाखवायचा? प्रपोज दाखवायचा. करंट इयरचा प्रपोज दाखवायचा. आठवतंय ना सगळ्यांना? बरं, चला पोस्टिंग करायला घेऊया. मग आता थोडक्यात डिव्हिडंड प्रपोज किती करायचा? 8,400. मग मी आता या ठिकाणी करेल लेस. या ठिकाणी होणार आहे लेस. बरोबर करतोय मी? हा, हे खालच्या लाईन, सॉरी. लेस प्रपोज्ड डिव्हिडंड किती होता तो? 8,400.
किती येईल मायनस केल्यावर 79,600 करेक्ट ना? बरं, आता अनपेड या ठिकाणी अनपेड तुमच्या माहितीसाठी म्हणून लिहून घेऊ. प्रपोज किती होता? 8,400 लेस डिव्हिडंड पेड किती केला होता? 7,900. म्हणजे अनपेड किती राहिला? 500. कन्सेप्ट समजली? चला, झालंय सगळ्यांचं. बरं, आता तुम्ही काय करणार आहात, त्याच्यातला अजून एक पार्ट बाकी आहे, तेवढी ऍडजस्टमेंट तुम्ही करणार आहेत. त्यांनी काय दिलंय, द सोसायटी डिक्लेअर 25% ऑफ इट्स प्रॉफिट फॉर इयर 31/3/2020 टू रिझर्व्ह फंड अँड ऑल्सो टू ट्रान्सफर 4,000 टू डेव्हलपमेंट फंड. लास्ट इयरचा प्रॉफिट किती होता? 88,000. बरोबर ना? आता 88,000च्या किती पर्सेंट घ्यावे लागतील? 25% घ्यावे लागतील. 80,000च्या 25% ते ट्रान्सफर करायचे. कराल कम्प्लीट? चला घ्या, पोस्टिंगला घ्याल. काही अडलं तर मला सांगाल.